जयांचे करिता स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदूया श्रीचरण, श्री गुरूंचे. श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण, सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना नमस्कार करते. आज दासबोधाचा शेवटचा दशक म्हणजे 20वा दशक, याला आपण सुरुवात करत आहोत. दशक 20वा पूर्ण नाम दशक. समास 1 पूर्णापूर्ण निरूपण. या दशकाला पूर्ण नाम दशक असे नाव समर्थांनी दिले. याचे कारण दासबोधाचा शेवटचा हा दशक आहे हा सांगून आता पूर्ण होणार म्हणून पूर्ण नाम दशक असे म्हटले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण नाम दशक हे नाव देणं याच्यासाठी सार्थ आहे की समर्थांनी दासबोध सांगायला सुरुवात केली आणि शिष्यांनी श्रवणाला सुरुवात केली. ज्या हेतूनी त्यांनी दासबोध सांगितला आणि ज्या हेतूनी शिष्यांनी तो श्रवण केला, तो हेतू म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती. श्रवण करायला सुरुवात केल्यानंतर आता शिष्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती होईल असे गृहीत धरूनच या दशकाला पूर्ण नाम दशक असे नाव समर्थांनी दिले. या दशकातील पहिल्या समासाचे नाव पूर्ण निरूपण असे आहे. यात जे अपूर्ण आहे तो दृश्यसृष्टीचा म्हणजे जगताचा भाग आहे व पूर्ण म्हणजे परब्रह्म आहे. पूर्णच अपूर्णात व्यापून असते, परंतु ती दृष्टी सामान्यांजवळ नसते. आत्मस्वरूप अथवा ब्रह्मवस्तू कशी आहे हे माणूस आपल्या अनुभवावरून ठरवतो. आपल्या अपूर्णपणाच्या अनुभवावरून आपण पूर्णपणाची कल्पना करतो. आपला अनुभव हा दृश्य जगतातला असल्यामुळे तो अपूर्ण असतो. आपण जगाला जाणतो तेव्हा त्यातील साऱ्या वस्तू, व्यक्ती, घटना एका विशिष्ट स्थळी त्या अनुभवतो. जगामध्ये आकाश सोडले तर सर्व स्थळ एकदम व्यापणारी वस्तू नाही, एकही व्यापणारी वस्तू नाही. व्यक्ती व घटना तर नाहीच की ज्या एकदम सगळ्याला व्यापू शकतात. या सर्व वस्तू, व्यक्ती, घटना पूर्वी नव्हत्या, आता आहेत व कालांतराने त्या अव्यक्तात जाणार आहे. म्हणून आपले अनुभव अपूर्णपणाच्या अनुभवातून आलेले असतात. म्हणून आपण पूर्णपणाची कल्पना करू शकत नाही. पूर्ण वस्तू एकच असते, ती कधी नाही असे होतच नाही. ती अखंड, टिकणारी, सद्रूप व चिद्रूप आहे. स्वतःला जाणणे व दुसऱ्याला जाणणे हा त्या चेतनाचा धर्म आहे.
पूर्ण वस्तू स्वतःला जाणते म्हणून ती स्वसंवेद्य आहे. जे पूर्ण आहे ते अनेक असत नाही. मग जे अनेक दिसते ते मुळात पूर्णच असले पाहिजे. जगाचे कारण असलेला ईश्वर म्हणजे परब्रह्म जसा पूर्ण आहे तसं जगरूपी कार्य देखील पूर्णच असले पाहिजे. असा पूर्णपणा पाहण्याची दृष्टी लाभणे जरुरी असते. अशी दृष्टी सत्पुरुषांजवळ असते तसा त्यांना पूर्ण वस्तूचा साक्षात्कार झालेला असतो. ज्या आनंदाचा अनुभव सत्पुरुषांना श्रीगुरूंना आलेला असतो त्यांचा हा आलेला अनुभव इतरांनाही यावा अशी मनोमन त्यांची इच्छा असते. म्हणून समर्थांनाही तुमच्या आमच्या सगळ्यांबद्दल अशीच इच्छा आणि तळमळ आहे. म्हणून त्यांनी सुरुवातीला संपूर्ण 19 दशकामध्ये संपूर्ण दासबोध म्हणजे तत्वज्ञान पूर्ण सांगून झाल्यानंतरही 19व्या दशकामध्ये समर्थ आपल्याला सार रूपाने संपूर्ण तत्वज्ञान सांगत आहेत. कारण शिष्यांच्या मनात अजूनही काही शंका आहेत. म्हणून या समासाला सुरुवात श्रोत्यांच्या प्रश्नांनीच होते आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. प्राणी व्यापक मन व्यापक, पृथ्वी आप तेज व्यापक, वायो आकाश त्रिगुण व्यापक, अंतरात्मा मूळ माया श्रीराम. निर्गुण ब्रह्म ते व्यापक, ऐसे अवघेच व्यापक, तरी हे सगटकी काय एक, भेद आहे श्रीराम. आत्मा आणि निरंजन, येणेही वाटतो अनुमान, आत्मा सगुण की निर्गुण आणि निरंजन श्रीराम. श्रोते संदेही पडला, तेने संदेह वाढला, अनुमान धरून बैसला, कोण तो कैसा श्रीराम. ऐका पहिली आशंका, अवघा गलबला करू नका, प्रगट करूनी विवेका, प्रत्यय पाहावा श्रीराम. प्राणी, मन, पृथ्वी, पाणी, तेज, वायू, आकाश, त्रिगुण, अंतरात्मा व मूळ माया या सर्वांनाच व्यापक म्हणतात आणि निर्गुण ब्रह्मालाही व्यापक म्हणतात. मग तरीही या सर्वांचे व्यापकत्व सारखेच आहे की त्यात फरक आहे, असा पहिला प्रश्न श्रोत्याने विचारला. त्यानंतर 3ऱ्या ओवीत त्यांनी पुन्हा एक प्रश्न विचारला की आत्मा नुसताच निर्दोष आहे की तो सगुण, निर्गुण व निर्दोषही आहे, अशी शंका त्या श्रोत्याच्या मनात आली. आता पहिल्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर समर्थ 6 ते 10 या ओव्यांमध्ये देणार आहेत. आणि तिसरा जो शंका विचारली आहे की आत्मा, निरंजन आत्मा, सगुण आत्मा व निर्गुण आत्मा याविषयी श्रोत्याच्या मनात जी शंका निर्माण झाली आहे आणि त्या शंकेबद्दल त्यांनी जो प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर 11व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला देणार आहेत. म्हणून श्रोत्याला शंका आल्याने त्याच्या शंका वाढतच चालल्या होता. म्हणून आता वक्ता म्हणतो की असे तुम्ही गोंधळून जाऊ नका. शास्त्रशुद्ध विचाराने या सर्व संकल्पनाचा निर्णय करावा. आता समर्थ पहिल्या शंकेचे उत्तर देतात. शरीर पाडे सामर्थ्य पाडे, प्राणी व्याप करी निवाडे, परिपाता मना एवढे, चपळ नाही श्रीराम. चपळपण एकदेशी, पूर्ण व्यापकता नव्हे त्यासी, पाहता पृथ्वीच्या व्यापासी, सीमा आहे श्रीराम. तैसेच या पाणी तेज, अपूर्ण दिसती सहज, वायो चपळ समज, एकदेशी श्रीराम. की सर्व प्राणीमात्रांचे शरीर लहान मोठे असते. लहानशी मुंगीपासून तर हत्तीपर्यंत सर्वांमध्ये एकच आत्मा व्यापलेला असतो. पण त्या प्राण्यांच्या शरीराच्या आकाराच्या मानाने
त्यांचे सामर्थ्य असते. त्या आपल्या सामर्थ्याप्रमाणे प्राणी आपापले व्यापार करतात, परंतु त्यांचे शरीर स्थूल असते आणि म्हणून हे स्थूल शरीर सूक्ष्म असणाऱ्या मना इतके चपळ असू शकत नाही. चपळ मन एकदेशी पूर्ण व्यापकता नव्हे त्यासी, की एकदेशी म्हणजे एका वेळी एकाच ठिकाणी राहते. मन कितीही चपळ चंचल खोडकर असले तरीही क्षणभरही ते एका ठिकाणी स्थिर राहत नसले तरीही त्याच्या चपळपणाला मर्यादा आहेत. जे माहीत आहे त्याविषयी मन कल्पना करू शकते, त्यामुळे ते पूर्ण व्यापक असूच शकत नाही. फक्त माहिती असलेल्या गोष्टींचे ते कल्पना करू शकते, पण ते पूर्णपणे व्यापक असू शकत नाही, कारण मन एका वेळी एकाच गोष्टीचा विचार करू शकते. एक विचार थांबल्याशिवाय दुसरा विचार मन करू शकत नाही. म्हणून मनाच्या व्यापकपणाला मर्यादा आहे. त्याचप्रमाणे अनंत विश्वाच्या मानाने पृथ्वीची व्यापकता मर्यादित आहे. ब्रह्मांड अनंत कोटी आहेत असे शास्त्र सांगते. त्यात पृथ्वी केवळ एक छोटासा भाग आहे. समजा आपण एखाद्या घराचा विचार केला तर घर आपलं छोटेसे असते. घरापेक्षा गाव मोठे, गावापेक्षा जिल्हा मोठा, जिल्ह्यापेक्षा राज्य मोठे, राज्यापेक्षा देश व देशाच्या बाहेर ही पृथ्वी आणि पृथ्वीच्याही बाहेर अनेक ब्रह्मांड आहेत, म्हणजे मोकळी जागा आहेच. म्हणून पृथ्वीलाही मर्यादा आहे. मन व पृथ्वीप्रमाणेच पाणी, तेज, वायू यांच्या व्यापकतेलाही मर्यादा आहे. म्हणजे लक्षात घ्यायचे की प्राणी, मन, पंचमहाभूते या सगळ्यांच्या व्यापकतेला मर्यादा आहे. त्यांच्याही व्यापक असे हे परब्रह्म आहे. गगन आणि निरंजन ते पूर्ण व्यापक सदन, कोणी एक अनुमान ते ते असेची ना श्रीराम. की आकाश व निरंजन ब्रह्म ही दोन तत्वे मात्र घनताट सर्वत्र व्यापून आहे, यात मात्र मुळीच शंका नाही. त्रिगुण गुण क्षोभिनी माया, माईक जाईल विलया, अपूर्ण एकदेशी तया पूर्ण व्यापकता न घडे श्रीराम. की त्रिगुण म्हणजे सत्व, रज, तम गुण. गुण जेव्हा समसमान असतात तेव्हा त्याला गुणसाम्य अवस्थेतील माया म्हणतात. ती अव्यक्त दशेत असते. व जेव्हा तीन गुण कमी जास्त प्रमाणात असतात तेव्हा त्यांचा क्षोभ होतो, तेव्हा ते व्यक्त दशेला येतात, म्हणजे गुण प्रगट होतात. त्याला गुणक्षोभिनी म्हणतात. गुणसाम्य व गुणक्षोभिनी या दोन्हीही माईक असतात. जे जे माईक असते ते मिथ्या असते आणि जे मिथ्या असते ते नाशवंत असते. म्हणून नाश व अंत गुणक्षोभिनी आणि गुणसाम्य अवस्थेलाही आहे. म्हणून त्यांचा व्यापही मर्यादित आहे. जे नाशवंत असते ते अपूर्ण असते व एकदेशी असते. म्हणून त्रिगुण व गुणक्षोभिनी माया सुद्धा पूर्ण व्यापक नाही. आत्मा आणि निरंजन हे दोही कडे नामाभिधान, अर्थ अन्वये समजून बोलणे करावे श्रीराम. की समर्थ आता आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. आपल्या म्हणजे श्रोत्यांच्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. की प्रश्न विचारला होता की आत्मा व निरंजन याविषयी मनात शंका उत्पन्न झाली. आत्मा सगुण की निर्गुण की निरंजन आहे. या ओवीत आता समर्थ त्याचे उत्तर देतात. आत्मा व निरंजन हे दोन्हीही नामे एकच आहेत. आत्मा हा शब्द जीवात्मा व निरंजन ब्रह्म या दोन्हीसाठी वापरतात. म्हणून चालू विषयाचा संदर्भ लक्षात घेऊन त्याचा तो अर्थ करावा. जीवात्म्याला सगुण बुद्धीची उपाधी असल्याने तो सगुण तर ब्रह्म, निरुपाधिक असल्याने ते निरंजन. आणि त्रिगुणाचा स्पर्शही ब्रह्माला होत नाही,
म्हणून ते निर्गुण आहे. आत्मा मन अत्यंत चपळ, तरी हे व्यापक नव्हेची केवळ. सूचितांतकरण निवळ, करुण पहावे श्रीराम. की बऱ्याच वेळा मनाला आत्मा म्हणतात. आत्मा या शब्दाचा अर्थ जीवात्मा या अर्थाने घेतला तर आत्मा आणि मन अत्यंत चपळ चंचल आहे. त्यामुळे जीवात्मा व्यापक होऊ शकत नाही. कारण आपले अंतःकरण स्वच्छ एकाग्र व शांत करून मनाने ते समजूनच घ्यावे लागते. अंतराळी पाहता पाताळी नाही, पाताळी पाहता अंतराळी नाही. पूर्णपणे वसत नाही चौकडे श्रीराम. पुढे पाहता मागे नाही, मागे पाहता पुढे नाही. वाम सव्य व्याप नाही, दश दिशा श्रीराम. चहूकडे निशाने मांडावी, एक सरी कैसी शिवावी. या कारणे समजो नोगवी, प्रत्यय आपणासी श्रीराम. की मन जेव्हा अंतराळात भराऱ्या मारते तेव्हा ते पाताळाचा विचार करू शकत नाही, व उलट पाताळात बुडी घेऊन राहिले तर अंतराळाचा वेध ते घेऊ शकत नाही. ते चहूकडे व्यापून राहत नाही. मन मागे असेल तर पुढे नाही, पुढे असेल तर मागे नाही, डावीकडे असेल तर उजवीकडे नाही, इत्यादी प्रकारे ते दश दिशात व्यापून राहत नाही. आपण पाहतो की आपली दृष्टीने जेव्हा आपण एखादी वस्तू बघतो तेव्हा ती वस्तू आपण जर समोरची वस्तू बघत असू तर आपल्याला मागची वस्तू दिसत नाही. म्हणजे त्याचप्रमाणे मनाचेही आहे की आपल्याला एका ठिकाणी एकच वस्तू आपण बघू शकतो, ती सगळीकडची एकाच वेळी बघू शकत नाही. हे सांगण्यासाठी समर्थांनी इथे एक दृष्टांत दिला आहे की आपण जर चारी दिशांना 4 झेंडे लावले तर ते चारही झेंडे एका वेळी आपण बघू शकत नाही. एका वेळी एकाच दिशेकडचा झेंडा आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे मर्यादित तत्वांना अमर्याद व्यापकता येत नाही. या विचाराने सापेक्ष व्यापकता समजून घ्यावी. सूर्य आला प्रतिबिंबला, हाही दृष्टांत न घडे वस्तूला. वस्तू रूप निर्गुणाला, म्हणजे तर आहे श्रीराम. की इथं सूर्याचा दृष्टांत दिला आहे की सूर्य उगवतो तेव्हा त्या सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडते. हे प्रतिबिंब म्हणजे सूर्य नाही. अगदी त्याचप्रमाणे माणसाच्या बुद्धीत आत्म्याचे प्रतिबिंब पडते, त्याला आपण चिदाभास म्हणतो, त्यालाच जीवात्मा म्हणतात. हा जीवात्मा प्रतिबिंब रूप असल्यामुळे जीवात्मा मूळ बिंब म्हणजे निर्गुण ब्रह्म होऊ शकत नाही. शिवाय सूर्याला उदय आणि अस्त दोन्हीही आहे आणि सूर्याला रूपही आहे. पण निर्गुण ब्रह्माला उदय आणि अस्त दोन्हीही नाही, ते सर्व काळ असतेच. शिवाय ब्रह्म अरूप आहे. म्हणून सूर्याचा दृष्टांतालाही मर्यादा आहे. घटाकाश मठाकाश हाही दृष्टांत विशेष, तळून जाता निर्गुणास साम्यता येते श्रीराम. की शास्त्रात नेहमी आकाशाला उपमा ब्रह्माची देतात, कारण आकाश संपूर्णपणे व्यापक आहे आणि निर्गुण ब्रह्मसुद्धा संपूर्णपणे व्यापक आहे. म्हणून मठाकाश व घटाकाशाचा दृष्टांत त्यातल्या त्यात त्याला साजेसा आहे, कारण व्यापक या दृष्टीने. घट व मठ या दोन्हीही उपाधीमुळे घटाकाश आणि मठाकाश असा तात्पुरता भेद उत्पन्न झाला. यातील घट आणि मठ दोन्हीही मोडले तर मूळ पूर्णपणे व्यापक असणारे आकाश जसेच्या तसे राहते. अगदी त्याचप्रमाणे पिंड व ब्रह्मांड यांच्या उपाधीमुळे जीव आणि शिव असा भेद परब्रह्मामध्ये भासतो. जीव आणि शिव दोन्हीही नाहीसे झाले की मूळ परब्रह्म अगदी जसेच्या तसे राहते. ब्रह्मीचा अंश आकाश
आणि आत्म्याचा अंश मानस, दोहींचा अनुभव प्रत्ययास येथे घ्यावा श्रीराम. की ब्रह्म आकाशाप्रमाणे व्यापक आहे. एकच ब्रह्मांड रूप मठ व जीवरूप घट यामध्ये ते व्यापून असते. देहात व्यापून राहणारे ब्रह्म म्हणजे जीवात्मा, तर ब्रह्मांडात व्यापून राहणारे ब्रह्म म्हणजे शिवात्मा होय. मग या ओवीत समर्थ सांगतात आहे की आकाशाला ब्रह्माचा अंश म्हणतात आणि मनाला आत्म्याचा अंश म्हणतात. पण आकाश व मन हे दोन्हीही अचेतन आहेत आणि अचेतन वस्तू चेतनाचा अंश होऊ शकत नाही. म्हणून येथे अंश म्हणजे दृष्टांत असा अर्थ घ्यावा. ब्रह्माच्या ठिकाणी अंशांशी भाव नाही, म्हणून येथे अंश याचा अर्थ दृष्टांत म्हणून घेतला की मागच्या ओवीची संगती लावता येते. आकाश गगन आणि मन कैसे होती समान, मननशील महाजन सकळही जाणती श्रीराम. गगन आणि मन हे दोन्हीही दृष्टांत असले तरी त्यात सारखेपणा कसा असेल. पण मननशील महाजन म्हणजे इथे त्यांनी महापुरुष म्हटले आहे की अशी मनन करण्याची क्षमता असणाऱ्या महापुरुषांनाच यातील वर्म उमजते. कारण मन म्हणजे अंतःकरणाचा भाग आहे आणि अंतःकरण म्हणजे मन ते जीवात्म्याला धरून असते. पण आकाश नेहमी व्यक्ती निरपेक्ष असते. मन वायुतत्वाचे व म्हणून ते आकाशातून निर्माण होते. आपण बऱ्याच वेळा पाहिलं आहे की सृष्टीचा क्रम पाहताना की आकाश आणि मग वायू म्हणजे आकाशातून वायू निर्माण झाला आहे आणि या वायुतत्वाचे मन आहे. म्हणून मन केव्हाही आकाशाची बरोबरी करू शकत नाही. मन जेव्हा एका विषयाचे मनन करते तेव्हा त्या विषयांच्या आकाराचे होऊन इतरत्र ते मुळीच नसते. म्हणून एका वेळी ते मागे पुढे असे होऊ शकत नाही. एका वेळी एकाच गोष्टीवर ते केंद्रित होऊ शकते. आकाश मात्र सदा सर्वत्र समत्वाने व्यापून असते, त्यामुळे दोन्हींची तुलना होऊ शकत नाही. परब्रह्म ही अचळ आणि पर्वतासही म्हणती अचळ, दोन्ही एक केवळ हे कैसे म्हणावे श्रीराम. की परब्रह्म अचल आहे असं गीता सांगते आणि डोंगर म्हणजे पर्वतही अचल आहे. कारण आपण पर्वताला इकडे तिकडे हलवता येत नाही, म्हणून त्यालाही अचल म्हटले जाते. म्हणजे पर्वताला हलवता येत नाही आणि ब्रह्म तर अखंड एकमेव द्वितीय असल्यामुळे त्याच्याही बाबतीत तेही अचलच आहे. पण त्या दोन्हींना एक म्हणता येणार नाही. कारण परब्रह्म व्यापक असल्याने ते कुठून कुठे हलवता येत नाही आणि डोंगर प्रचंड वजनदार आणि मोठा असल्याने त्यालाही हलवता येत नाही. म्हणून त्या दोघांचे अचलत्व सारखे म्हणता येत नाही. म्हणून पुढच्या 22व्या ओवीत समर्थ सांगतात, ज्ञान ज्ञान विपरीत ज्ञान तिन्ही कैसी होती समान, याचा प्रत्यय मनन करून पाहावा श्रीराम. की ज्ञान अज्ञान आणि विपरीत ज्ञान हे तिन्ही सारखे कसे असतील विचाराने त्याची लक्षणे निश्चित करावी. ज्ञान म्हणजे जाणणे, अज्ञान म्हणजे नेणणे, विपरीत ज्ञान म्हणजे देखणे एकाचे एक श्रीराम. जाणणे नेणणे वेगळे केले, ढोबळे पंचभूतिक उरले, विपरीत ज्ञान समजले पाहिजे जीवी श्रीराम. ज्ञान म्हणजे कळणे, अज्ञान म्हणजे न कळणे आणि विपरीत ज्ञान म्हणजे वस्तू जशी आहे तशी न कळता भलत्याच रूपाने कळणे, त्याला विपरीत ज्ञान म्हणतात. म्हणजे माळ जमीन आहे एखादी आणि ती माळ जमीन आहे हे कळणे याला ज्ञान म्हणतात. माळ जमीन आहे हे न कळणे याला अज्ञान म्हणतात. आणि माळ जमीन न दिसता तिथं मृगजळाचा भास होणे
त्याला विपरीत ज्ञान म्हणतात. आणि म्हणून ब्रह्माचे ज्ञान होणे याला ज्ञान म्हणतात. ब्रह्माबद्दल काहीच माहीत नसणे याला अज्ञान म्हणतात. आणि ज्ञान आणि अज्ञान ही दोन्हीही वेगळी केल्यावर मध्येच स्थूल पाचभौतिक सृष्टीचे जे विपरीत ज्ञान होते त्या दृश्य सृष्टीला सत्य समजणे हे जीवाच्या ठिकाणी आढळणारे विपरीत ज्ञान होय. द्रष्ट्या साक्षी अंतरात्मा जीवात्माची होय शिवात्मा. पुढे शिवात्मा तोच जीवात्मा जन्म घेतो श्रीराम. जीवात्माच उपाधी रूपाने भेदाने कधी द्रष्टा होतो, कधी साक्षी होतो, कधी अंतरात्मा, तर तोच शिवात्मा असतो. पण मी ब्रह्म आहे असे अपरिवर्तनीय असे ज्ञान झाले की मनुष्य मुक्त होतो. अन्यथा तत्वता शिवरूप असूनही त्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावे लागते. आत्मत्वी जन्म मरण लागे, आत्मत्वी जन्म मरण न भंगे. संभवामी युगे युगे ऐसे हे वचन श्रीराम. की मी ब्रह्म हे ज्ञान जेव्हा महाकारण शरीरात होते, म्हणजे जाणीवरूप महाकारण शरीरात जीवात्मा असताना मी ब्रह्म हे त्याला ज्ञान झालेले असले तरीही त्या महाकारण शरीरात जीवात्मा असताना त्याला जर मरण आले तर त्याला जन्म मरणाचे चक्र त्याच्यासाठी सुटत नाही. ते त्याच्या पाठी लागलेलेच असते. प्रत्यक्ष ईश्वरही याच गटातला आहे. म्हणजे त्यालाही जीवात्म्यासारख्याच देह धारण करावा लागतो, ईश्वरालाही जन्म घ्यावा लागतो. म्हणून ईश्वरही त्याच गटातला असल्याने तोही युगायुगात पुन्हा पुन्हा जन्म घेतच असतो. पण ईश्वराचा पुनर्जन्म हा त्या लीला विग्रह असतो. कारण ईश्वर स्वइच्छेने जन्म घेतो, म्हणून ईश्वरालाही पुन्हा पुन्हा जन्म आहेच. जीवालाही पुनर्जन्म आहे, कारण जीव कर्म भोगण्यासाठी जन्म घेतो. वासनेमुळे त्याला जन्माला यावे लागते. म्हणून जीव आणि ईश्वर यांना पुन्हा पुन्हा जन्माला यावेच लागते. जीव एक देसी नर विचारे झाला विश्वंभर. विश्वंभरास संसार चुके नाकी श्रीराम. की मी देह असे घट्ट धरून ठेवणारा जीव परिच्छिन्न एकदेशी आणि अपूर्ण आहे. समजा तो विवेकवाकाने विश्व व्यापणारा शिवात्मा बनला तरी विश्वव्यापी ईश्वर जरी झाला तरी त्याला दृश्य विश्वाची उपाधी असतेच. म्हणून त्यालाही अवतार रूपी संसार काही चुकत नाही. ज्ञान आणि विज्ञान वृत्ती रूपे हे समान. निवृत्ती रूपे विज्ञान झाले पाहिजे श्रीराम. की मला ब्रह्म कळत नाही ही अज्ञान वृत्ती आणि मी ब्रह्म आहे ही ज्ञान वृत्ती, दोन्ही ठिकाणी वृत्ती आहेच. म्हणजे दोन्हीही वृत्ती रूपाने सारख्याच आहेत. म्हणून वृत्ती जेव्हा आत्मदर्शनाने निवृत्त होते आणि त्याला आत्मानुभव येतो, त्या आत्मानुभवाला जेव्हा सहजता येते, म्हणजे ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानाला जेव्हा सहजता येते त्याला विज्ञान झाले असे म्हणतात. ज्ञाने एवढे ब्रह्मांड केले, ज्ञाने एवढे वाढविले, नाना विकाराचे वळले ते हे ज्ञान श्रीराम. आठवे देह ब्रह्मांडीचे ते हे ज्ञान साचे, विज्ञान रूप विदेहाचे पद पाविजे श्रीराम. की ज्ञानरूप ब्रह्मात कोणत्याच जाणीवेचा विशेष नसतो, कुठलीच त्याच्यात ब्रह्मामध्ये भेसळ नसते. त्या ज्ञानरूप रूपाला मायेच्या उपाधीने मी ज्ञानी असा विशेष उत्पन्न होतो. त्या सविशेष ज्ञानरूप ब्रह्माने एवढे मोठे ब्रह्मांड उत्पन्न करून ते वाढविले, सांभाळले. त्यातच जीव व उत्पत्ती अनेक विकार समाविष्ट झाले. देहाचे म्हणजे पिंडाचे 4 देह आणि ब्रह्मांडाचे 4 देह.
यातील ब्रह्मांडाचा 8वा देह म्हणजे मूळ माया, ती म्हणजेच वर सांगितलेली ज्ञानशक्ती होय. मी ब्रह्म आहे या ज्ञानशक्तीनेच एकदा ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानाचे विज्ञान होते. त्यातील विचाररूप शक्तीचा भाग गळून पडतो तेव्हा देह असून विदेही अवस्था प्राप्त होते. हे सांगून समर्थांनी या समासाचा शेवट केला. जय जय रघुवीर समर्थ.